नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजे मेष राशीच्या मार्च 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण माहिती करून घेणार आहोत या मार्च महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस दैनंदिन राशी भविष्य म्हणजे चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार. तसे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, याच व्हिडिओच्या खाली विवाह, करिअर, नवीन वर्ष 2026 चे वार्षिक राशी भविष्य तसेच मार्च महिन्याचे मुहूर्त या विषयाचे सुद्धा व्हिडिओची लिंक दिलेली आहे. अवश्य ते व्हिडिओ सुद्धा आपल्या माहितीसाठी पाहायला विसरू नका. चला तर मग माहिती करून घेऊया आजच्या या भागामध्ये मार्च महिना आपल्या राशीसाठी मेष राशीसाठी कसा राहणार आहे. आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ या संपूर्ण महिन्यात कुंभ राशीत कुंडलीच्या एकादश स्थानातून म्हणजे लाभस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. ज्यांना जमिनीच्या खरेदी विक्री संदर्भातली कामं करायची असतील त्यांनी ती या महिन्यात अवश्य पूर्ण करून घेण्याला महत्त्व द्यावं. यामध्ये लाभ होण्याचे योग उत्तम आहेत आणि उत्तम राहतील सुद्धा. तसेच ज्यांच्या कामाच्या निमित्ताने इलेक्ट्रिसिटी, जमीन जुमला, वाहन, अग्नी, इंजिनिअरिंग, संरक्षण विभाग, मिलिटरी, पोलीस खातं अशा तत्सम विषयाशी निगडित कार्यक्षेत्राशी संबंध येतो आहे त्यांनी आपल्या या कार्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे आणि फायद्याचे निर्णय घ्यायचे असल्यास याही महिन्यात अवश्य घेऊ शकता. तसेच 14 मार्चपर्यंत रवी ग्रह याच लाभस्थानात राहणार आहे, त्यामुळे काही सरकारी योजनांचा लाभ सुद्धा पदरात पडायला मदत होईल. तेव्हा अशा सरकारी योजनांवर अवश्य लक्ष द्या. तसेच जी मंडळी सरकारी क्षेत्रात महत्त्वाच्या आणि मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे त्यांना काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीचे योग या 14 तारखेपर्यंत संभवतात. मात्र 14 मार्च नंतर रवीचं गोचर भ्रमण कुंडलीच्या 12व्या घरातून म्हणजे व्ययस्थानातून काहीशा अशुभ घरातून होत असल्यामुळे सरकारी कामामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढेल व सरकारी नियमांची पायमल्ली केल्यास सरकारी वर्गाकडून त्रास सहन करावा लागेल. तसेच हा दुसरा पंधरवडा जी मंडळी सरकारी कामात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी थोडा अडचणीचा ठरू शकतो. तेव्हा कामाच्या ठिकाणी सावधानता ठेवा. IT क्षेत्रातील नोकरदार मंडळींना हा महिना काहीसा अशुभ परिणाम वाढवणारा राहणार आहे. तेव्हा नोकरीच्या संदर्भात स्वतःहून कोणतेही निर्णय घेणं अडचणीचं ठरू शकतं, सावध राहा. व्यावसायिक मंडळींचा विचार करता हा महिना आर्थिकदृष्ट्या जरा अडचणी वाढवणारा राहील. त्या दृष्टीने योग्य ते आर्थिक नियोजन करून चाला. व्यवहारातील उधारी उसनवारीचे मोठे व्यवहार टाळा, नाहीतर आर्थिक कुचंबना वाढेल. मात्र महिन्याचा शेवटचा आठवडा आर्थिक गुंता सोडवायला सुंदर अशी मदत करताना दिसतो आहे. शुक्र ग्रह 25 मार्चपर्यंत कुंडलीच्या 12व्या घरातून म्हणजे व्ययस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. यामुळे आर्थिक व्यवहारातील एक चुकीचा निर्णय आपलं मोठं आर्थिक नुकसान करू शकतो. तेव्हा आर्थिक निर्णय योग्य मार्गदर्शन घेऊन अभ्यास करूनच घ्यावेत. कोणत्याही लोभाला बळी पडून गुंतवणूक करणं अंगाशी येईल. तेव्हा अशा चुकीच्या गुंतवणुकी प्लॅनिंगपासून आणि लोकांपासून लांब राहा. हा शुक्र ग्रह आपल्या वैवाहिक जीवनात सुद्धा अडचणी निर्माण करेल. तेव्हा आपल्या जोडीदाराच्या मतांना आणि भावनांना समजून घ्या आणि वादावादी टाळा, सामंजस्याने घ्या. विवाहाच्या नातेसंबंधात काही कोर्ट कचेरी सुरू असेल तर निर्णय आपल्या विरोधात जाऊ शकतो. तेव्हा आपल्या वकिलांचा योग्य सल्ला अवश्य घ्या. यामध्ये कोणतीही दिरंगाई आणि हलगर्जीपणा करू नका. जी मंडळी संततीविषयक निर्णय घेणार असतील त्यांनी आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायला बिलकुल विसरू नका. तर ज्या महिला सध्या गर्भवती आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बिलकुल निष्काळजीपणा करू नका. विद्यार्थ्यांना हा महिना काळजी घेण्याचा राहणार आहे. तेव्हा आपल्या अभ्यासाचे योग्य असे नियोजन करून चाला आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यापासून आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर ऐन परीक्षेच्या काळात आरोग्याच्या तक्रारींमुळे परीक्षेतला त्रास वाढेल, टेन्शन वाढेल. त्यामुळे योग्य विश्रांती आणि आहार यांनाही महत्त्व द्या. विवाह इच्छुक मंडळींना हा महिना जरा कष्टाचा जाईल. तर आर्थिक विवंचना वाढवणारा हा महिना राहणार आहे. तेव्हा अवांतर खर्चाला आळा घाला आणि बिनकामाची खरेदी टाळा.
पैशाच्या संदर्भात कोणालाही शब्द देऊ नका, नाहीतर अडचणीमध्ये याल. आरोग्याचा विचार करता किडनी, हृदयविकार, त्वचारोग या संदर्भात काळजी घ्या. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन अशाच पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन हे आधी जाणून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे हे मार्गदर्शन सहज आपल्या घर बसल्या घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटच्या या महिन्यातल्या गुंतवणुकीचा विचार करता FMCG, पॉवर, बँकिंग, लॉजिस्टिक, इलेक्ट्रॉनिक, इंजिनिअरिंग, फार्मा हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात योग्य जाणकारांचा सल्ला घ्यायला विसरू नका. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी पहिला पंधरवडा लाभाचा राहील, मात्र दुसरा पंधरवडा सांभाळून ट्रेडिंग करा. मंडळी, ही होती या मार्च महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेणार आहोत दैनंदिन राशी भविष्याची. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच 1 मार्च कुटुंबातील काही गोष्टींमुळे थोड्याशा चिंता आणि कटकटी वाढतील. मात्र वाहन, घर, जमीन जुमला यांच्या खरेदी विक्री संदर्भात हा दिवस शुभ राहील. 2, 3, 4 मार्च पुढचे 3 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार यांच्यासाठी शुभ. इंटरव्ह्यूज, कॅम्पस प्लेसमेंट, महत्त्वाच्या परीक्षा यासाठी हे दिवस अनुकूल. प्रॉफिट बुकिंग आणि नवीन गुंतवणूक याकडे अवश्य लक्ष देऊ शकता. पुढचे 2 दिवस 5, 6 मार्च आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. धावपळ आणि दगदग सांभाळा. विरोधकांच्या हालचालींवरती जरा लक्ष द्या आणि अनावश्यक धाडस टाळा. 7, 8 मार्च महत्त्वाच्या कामासाठी, कोर्ट कचेरी, निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस. वैवाहिक आणि व्यावसायिक निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता. शुभ फलदायी राहतील. जोडीदाराची साथ या काळात उत्तम मिळेल. लग्न कार्य या विषयात चर्चा करणं, विवाहाचे मुहूर्त ठरवणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. 9, 10, 11 मार्च हे पुढचे 3 दिवस व्यवहारामध्ये सावधानता राखा. वादावादीपासून स्वतःला थोडं लांब ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये थोडं सामंजस्याने घ्या. जुन्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. लांबचे प्रवास शक्यतो टाळा आणि आरोग्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. 12 ते 18 मार्च हे पुढचे 7 दिवस आपल्या कार्याच्या अनुषंगाने भाग्याची साथ मिळवून द्यायला मदत करतील. यात्रा, धर्मकार्य, मंगल कार्य यासाठी हे दिवस शुभ राहतील. मित्र, नातेवाईक, वडीलधारी मंडळी, वरिष्ठ अधिकारी वर्ग यांची कामाच्या संदर्भात उत्तम साथ मिळेल. नोकरीमध्ये अनुकूल परिणाम साधू शकता. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींसाठी हे दिवस शुभ राहतील. धनवृद्धी, भाग्यवृद्धी याचा चांगला अनुभव मिळेल. थांबून राहिलेल्या कामाला पुन्हा एकदा गतिमान करण्यासाठी हे दिवस उत्तम राहतील. 19-20 मार्च कुटुंबाच्या व स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या असं सांगणारे दिवस. नवीन गुंतवणूक आणि महत्त्वाचे निर्णय फार सांभाळून घ्यावे लागतील. उधारी आणि उसनवारी टाळा. परदेश गमनाची संधी मात्र घेऊ शकता. थोडेसे आर्थिक खर्च वाढतील, त्यामुळे अनावश्यक खरेदी या काळात टाळा. घातपात, अपघात यासाठी हे दिवस अशुभ आहेत. सांभाळून राहा. 21 ते 26 मार्च हे पुढचे 6 दिवस अतिउत्तम दिवस. स्वतःसाठी, कुटुंबासाठी काहीही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील त्यासाठी शुभ दिवस. उत्साह आणि आनंद वाढवणारे. नवीन गुंतवणूक, जुन्या गुंतवणुकीमधून प्रॉफिट बुकिंग यावर अवश्य लक्ष केंद्रित करू शकता. 27, 28, 29 मार्च घराच्या कामाकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागेल. कुटुंबातील कुरबुरी थोड्या वाढताना दिसतील, मात्र भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी शुभ दिवस. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30-31 मार्च विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ दिवस. प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक, महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज यासाठी हे दिवस अनुकूल राहतील. तर मंडळी, ही आहे 31 दिवसांची माहिती दैनंदिन राशी भविष्य. शुभ परिणाम वाढवण्यासाठी या काळात महालक्ष्मीची उपासना वाढवा. यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं पठण सुरू ठेवा जास्तीत जास्त. आणि सूर्याचा जो मंत्र आहे ओम घृणे सूर्याय नमः या मंत्राचा जप 1 माळ अवश्य सुरू करा. सोबत गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय वाचनामध्ये ठेवाच. तर मंडळी, ही होती आपल्या मेष राशीची या मार्च महिन्याच्या संदर्भातली मासिक व दैनंदिन राशी भविष्याची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा आणि आवडला आहे लाईक सुद्धा करा.
मंडळी, बऱ्याच दिवसापासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष अभ्यास वर्ग सुरू करण्याविषयी. तर आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण सुरू करत आहोत. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशी, कुंडलीमधील 12 घरं म्हणजे 12 स्थानं आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोलपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचे त्यांनी अधिक माहिती घेण्यासाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून माहिती घ्यावी. नंबर आहे 9892156163. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर 330 रुपये आपल्या दिलेल्या नंबरवर फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कोणीही याचं वाचन आणि पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवतांची 108 नावं संकलित केलेली आहेत. त्यामध्ये काही महत्त्वाचे ग्रहांची सुद्धा 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित व सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप पात्र सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. मंडळी, कसा वाटला आजचा विषय अवश्य कळवा. असा हा मार्च महिना आपल्या राशीला आनंदाचा, सुखसमृद्धीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये वृषभ राशीविषयी जाणून घ्यायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.